नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आरसीसी. तर आपण नर्स्ट इक्वेशन हा पॉइंट कंप्लीट केलेला आहे. त्याचे दोन्ही फॉर्म्स आपण स्टडी केलेले आहेत. ठीक आहे, त्याचे दोन्ही फॉर्म्स आपले कंप्लीट झालेत. त्याचे न्यूमरिकल्स देखील डिस्कस आपण केलेले आहेत आणि अपेक्षा करतो की त्याची प्रॅक्टिस देखील तुम्ही चांगली केलेली असावी. ओके, आता आपण जातोय या टॉपिकच्या परत एकदा खूप महत्त्वाच्या पॉइंटकडे, ज्या पॉइंटचं नाव आहे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज और ईएमएफ सिरीज. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज और ईएमएफ सिरीज. ठीक आहे, तर ही सिरीज नेमकी काय आहे पहा. आपल्याला माहिती आहे एसएचई हा प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. एसएचई इज प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड, 0 व्होल्ट, ज्याचं पोटेन्शियल IUPAC ने फिक्स करून दिलेलं. रेफरन्स इलेक्ट्रोडचं काम काय असतं रे? रेफरन्स इलेक्ट्रोड्स आर दोज विच आर युज्ड इन द डिटर्मिनेशन ऑफ पोटेन्शियल ऑफ अदर इलेक्ट्रोड्स. दुसऱ्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल डिटरमाइन करण्यामध्ये जे इलेक्ट्रोड्स आपल्याला हेल्प करतात त्याला आपण काय म्हणत असतो? रेफरन्स इलेक्ट्रोड्स. तर एसएचईचा वापर रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून करण्यात आला. जेवढे मेटल्स आहेत, जेवढे नॉन मेटल्स आहेत, सगळ्या मेटल, सगळ्या नॉन मेटलच्या इलेक्ट्रोड्सचं पोटेन्शियल काढण्यात आलं अंडर स्टँडर्ड कंडिशन. काय म्हणतोय पहा, एसएचईचा वापर रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून करण्यात आला. सगळ्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल डिटरमाइन करण्यात आलं अंडर स्टँडर्ड कंडिशन. अंडर स्टँडर्ड कंडिशन पोटेन्शियल मिळालं म्हणजे ते काय होतं रे? ई नॉट होतं. ई नॉट होतं. मी ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन असं वाचत नाहीये, म्हणजे हे काय आहे? स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे. पण IUPAC सांगते स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे कोणतं? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. मी सांगितले तुम्हाला, जेव्हा मी फक्त इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणेल तेव्हा ते काय असणार आहे? रिडक्शन पोटेन्शियल. तर एसएचईचा वापर रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून करण्यात आला. जेवढे मेटल्स आहेत, जेवढे नॉन मेटल्स आहेत, त्या सगळ्यांच्या इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज मोजण्यात आल्या अंडर स्टँडर्ड कंडिशन. आता सगळ्या मेटल नॉन मेटलच्या व्हॅल्यूज मिळाल्या. आता त्या व्हॅल्यूजला अरेंज करण्यात आलं. आयदर यू कॅन से इन्क्रीजिंग ऑर्डर और डिक्रीजिंग ऑर्डर. त्या व्हॅल्यूजला अरेंज करण्यात आलं. इन्क्रीजिंग मॅनरमध्ये म्हणलं तरी चालेल किंवा डिक्रीजिंग मॅनरमध्ये म्हणलं तरी चालेल. अरेंजमेंट केल्यानंतर जी सिरीज तयार झाली दॅट इज कॉल्ड electrochemical series or EMF series. So what is this electrochemical series? It is arrangement of E naught values. It is arrangement of E naught values. मी E naught म्हणतोय म्हणजे हे काय आहे? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यूज. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यूजची अरेंजमेंट आहे, ऑर्डर आहे. याला काय म्हणतात? इलेक्ट्रोकेमिकल सिरीज और ईएमएफ सिरीज. मला जर विचारलं व्हॉट इज बेसिस ऑफ ईएमएफ सिरीज, ईएमएफ सिरीज कोणामुळे तयार झाली, तुला लगेच आन्सर देता आलं पाहिजे. बेसिस और ओरिजिन ऑफ ईएमएफ सिरीज. ईएमएफ सिरीजचं ओरिजिन काय आहे? तर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. दोन गोष्टी क्लिअर झाल्या. या सिरीज कशाची सिरीज आहे? ही ई नॉट व्हॅल्यूची सिरीज आहे. ई नॉट म्हणजे काय आहे? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. लार्ज नंबर ऑफ मेटल आणि नॉन मेटलच्या ई नॉट व्हॅल्यू अरेंज करण्यात आलेल्या आहेत. ही सिरीज कोणामुळे तयार झालेली आहे? एसएचई मुळे तयार झालेली आहे. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड मुळे तयार झालेली आहे. अशी एक सिरीज तुम्हाला 10वीला झाली होती. 10वी सगळ्यांची झाली हा होपफुली. 10th मध्ये एक सिरीज होती ऍक्टिव्हिटी सिरीज किंवा रिॲक्टिव्हिटी सिरीज. तुम्हाला हे माहिती असेल झिंक इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. 10वीला असे प्रश्न एक्झरसाइज मध्ये दिलेले आहेत, बोर्ड बुक मध्ये पण दिलेत, CBSEच्या पुस्तकांमध्ये पण दिलेले आहेत. व्हॉट विल हॅपन इफ वी कीप झिंक सल्फेट सोल्युशन इन कॉपर. म्हणजे रिॲक्शन होईल का नाही हे आपल्याला विचार करायचं असतं. त्यावेळेस ती सिरीज तुम्ही अशीच पाठ केली असेल. ती रिॲक्टिव्हिटी सिरीज तुम्ही अशीच पाठ केली किंवा तुम्हाला कुणी सांगितलं नसेल की ही सिरीज नेमकी तयार कशी झाली, तेव्हा तुम्ही व्हाय असा क्वेश्चन विचारू शकला नव्हतात. किंवा विचारला जरी असलात तरी तुम्हाला 10thच्या टीचरला, मला वाटत नाही ते तुम्हाला ज्यांनी शिकवलं त्यांना त्याचं प्रॉपर रिझन देता आलं असावं. नसेल, ठीक आहे, होपफुली नसावं. ठीक आहे, आता तुम्हाला त्याचं रिझन मिळेल. तुम्ही जी रिॲक्टिव्हिटी सिरीज स्टडी केली ना,
तो या सिरीजचा थोडासा भाग होता, या सिरीजचा छोटासा तो पोर्शन होता. आलं का लक्षात? त्या सिरीजमध्ये जेवढे मेटल्स आहेत ना, ते मेटल्स तर या आपल्या सिरीजमध्ये असणारच आहेत. त्यांच्या जागा देखील एक्झॅक्टली तशाच असतील ज्या तुमच्या 10वीच्या पुस्तकात आहेत. ठीक आहे. इन ॲडिशन टू दॅट, म्हणजे तिथे काही मोजके मेटल्स होते, काही आणखी एक्स्ट्रा मेटल्स आणि सोबतच नॉन मेटल्स देखील तुम्हाला या सिरीजमध्ये दिसतील. म्हणजे तुम्ही जी 10वीला रिॲक्टिव्हिटी सिरीज स्टडी केलीत ना, त्याला आपण आणखी मोठं करून इथं स्टडी करतोय. ठीक आहे ना? तुम्ही या सिरीजला देखील रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हणू शकता. मी प्रूव्ह करून दाखवणार आहे की मेटलची रिॲक्टिव्हिटी नेमकी कशी बदलत असते. ओके, आतापर्यंत बोलल्यापैकी कुठल्या कुठल्या गोष्टी क्लिअर झाल्या? की ही सिरीज इनॉट व्हॅल्यूची सिरीज आहे. इनॉट म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची सिरीज आहे. या सिरीजचा बेस कोण आहे? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. ठीक आहे का? अरे ठीक आहे का? आता ती सिरीज नेमकी कशी आहे? ती सिरीज नेमकी कशी आहे? मी इन्क्रीजिंग ऑर्डर मधली सिरीज एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे इनॉट व्हॅल्यू वाढत चालतील अशी ती सिरीज असणार आहे. ठीक आहे. तर ती सिरीज लिहिण्या अगोदर मी या सिरीजची डेफिनेशन लिहितोय. सगळेजण नोट करतील. पहा, मी डेफिनेशन लिहितोय. डेफिनेशन द अरेंजमेंट ऑफ various metals and non-metals on the basis of their inert values. It's called EMF series or electrochemical series. EMF series. ओके, आलं का रे लक्षात? ही डेफिनेशन फटाफट नोट करा. मी लगेच ती सिरीज आता लिहिणार आहे. तर इनॉट व्हॅल्यूची ऑर्डर आहे. व्हेरियस मेटल, द अरेंजमेंट ऑफ व्हेरियस मेटल्स अँड नॉन मेटल्स ऑन द बेसिस ऑफ दिअर इनॉट व्हॅल्यूज. इनॉट म्हणजे काय आहे रे? SRP आहे. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या त्या व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, चला नोट करा फटाफट. तर EMF सिरीज किंवा इलेक्ट्रोकेमिकल सिरीज, इट इज अरेंजमेंट ऑफ इनॉट व्हॅल्यूज. त्याची डेफिनेशन मी आताच तुम्हाला सांगितली. आता ती सिरीज नेमकी दिसायला कशी आहे? तर ही ती सिरीज आहे. लिथियम, पोटॅशियम, बॅरियम, स्ट्रॉन्शियम, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, मॅंगनीज, झिंक, क्रोमियम, आयर्न, कॅडमियम, कोबाल्ट, निकेल, टीन, लीड, हायड्रोजन, कॉपर, मर्क्युरी, सिल्वर, प्लॅटिनम, गोल्ड, आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन, फ्लोरीन. ठीक आहे. आता मी ही जी सिरीज तुम्हाला सांगितली आहे, इट इज सिरीज इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग इनॉट व्हॅल्यूज. म्हणजे लेफ्ट टू राईट इनॉट व्हॅल्यूज वाढत आहेत. इन्क्रीजिंग इनॉट व्हॅल्यूज, इनॉट व्हॅल्यूज वाढत चाललेली ही सिरीज आहे. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांच्या? म्हणजे लोवेस्ट इनॉट व्हॅल्यू या सिरीज प्रमाणे कोणाची आहे? लिथियमची. लोवेस्ट व्हॅल्यू इट इज फॉर लिथियम अँड हायेस्ट व्हॅल्यू इट इज फॉर फ्लोरीन. तुम्हाला व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या नाहीत. ठीक आहे. NCERT असेल किंवा स्टेट बोर्डचं पुस्तक असेल किंवा रेफरन्स बुक असतील, तिथे व्हॅल्यू दिल्यात. तुला व्हॅल्यू लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुला क्वेश्चनमध्ये व्हॅल्यू ऑलरेडी दिलेले असतात. हां, तुला सिरीज लक्षात ठेवावी लागते. आता एवढी मोठी सिरीज कशी लक्षात ठेवायची? खूपच मोठी सिरीज आहे. मग सांगा सर, काही ट्रिक आहे का? मी यावेळेस म्हणेल नक्कीच ट्रिक आहे. एक ट्रिक आहे, ज्या ट्रिकचा वापर करून आपण ही पूर्ण सिरीज लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, बघा मी ट्रिक लिहितोय आणि अपेक्षा करतो की तुम्हाला ही ट्रिक लक्षात येईल. मी अगोदर ट्रिक एक्सप्लेन करतो, नंतर मग आपण या सिरीजचा कन्सेप्च्युअल पार्ट जो काही आहे तो डिटेलमध्ये स्टडी करू. ठीक आहे. तर बघा ट्रिक अशी आहे. लेकर नाही, हिंदीचं लेकर.
लेकर. बागल माझंच नाव, बागल. सर, बागल सर का नाम, माझं नाव घ्यायचंय तुम्हाला. लेकर बागल सर का नाम. मांगे, मांगे काय मांगे, कोण मांगे, मांगे अली महान, मांगे अली महान. अली महान. जानकर, जानकर फेको, जानकर फेको काय फेको, तुम्हाला आवडणारी गोष्ट. कॅडबरी, कॅडबरी, कॅडबरी को, कैडबरी को नीचे, कैडबरी को नीचे. लेकर बागल सर का नाम, मांगे अली महान, जानकर फेको कैडबरी को नीचे. ठीक आहे. आता इथून पुढे सुनो, म्हणजे एक स्टुडंट दुसऱ्या स्टुडंटला कॅडबरी मागतोय माझं नाव घेऊन. माझं नाव घेऊन एक स्टुडंट दुसऱ्या स्टुडंटला कॅडबरी मागतोय. दुसरा काय म्हणतोय, इथपर्यंत पहिल्याचं बोलणं संपलं. कॅडबरी को नीचे पहिलं संपलं. आता दुसरं सुनो, दुसरं काय म्हणतंय, दुसरं दलिंदर काय म्हणतंय. ठीक आहे, सरांच्या भाषेत दुसरं दलिंदर काय म्हणते, सुनो प्रॉब्लम है, सुनो प्रॉब्लम है, सुनो प्रॉब्लम है, प्रॉब्लम है. क्यों प्रॉब्लम है, क्यों. पारा माहिती आहे आपल्याला, मर्क्युरीला मराठीमध्ये पारा म्हणतात. आठवते सगळ्यांना, मर्क्युरीचं मराठी किंवा हिंदी नाव देखील काय आहे, पारा. हे काय असते, चांदी. पारा चांदी, पारा चांदी. याला पाटील म्हणतो, प्लॅटिनमला पाटील म्हणतो. पाटील असते ना, पाटील, पाटील. ठीक आहे, प्लॅटिनमला पाटील म्हणतो. सोना, पाटील सोना. एखाद्या मुलीचं नाव असू शकतं, अदरवाईज घेऊ नका. पाटील सोना, सोना पाटील. ठीक आहे. क्यों पारा चांदी, पाटील सोना. आता याच्यासाठी एवढंच लक्षात ठेवायचं, हॅलोजन के पास पास, हॅलोजन के पास पास, हॅलोजन के पास पास, हॅलोजन के पास पास. ठीक आहे, चला बघा आता वन शॉट सगळी ट्रिक. हां चला बघ रे. लेकर, लेकर लिथियम पोटॅशियम, लेकर लिथियम पोटॅशियम. बागल बॅरियम, बागल बॅरियम. सर स्ट्रॉन्शियम, यसार. का कॅल्शियम. नाम सोडियम. मांगे मॅग्नेशियम. अली ॲल्युमिनियम, अली ॲल्युमिनियम. महान मॅंगनीज, महान मॅंगनीज. जान, जान जान बघा, झिंक, झिंक जान. कर क्रोमियम, कर क्रोमियम. फेको आयर्न. कॅडबरी कॅडमियम, कॅड आलं की लगेच कळतंय पुढे, कॅडमियम. ही आपली अशी ट्रिक आहे ज्याच्यात तुम्हाला मेटल पण त्या नावावरून लगेच लक्षात येईल. बऱ्याच ट्रिक असतात पण त्याच्यात मेटल काय असते असं असं कळतच नाही. पण इथं हे शब्द कॅडबरी, कॅडमियम लगेच क्लिक होते. कॅडबरी को कोबाल्ट. नीचे निकेल. सुनो, सुनो यस अँड टीन. प्रॉब्लम, प्रॉब्लम. प्लंबम, प्लंबम म्हणजे लीडचं लॅटिन नाव आहे. प्रॉब्लम है, प्रॉब्लम है. इथपर्यंत वेगळं लक्षात ठेवा. बघा, लेकर बागल सर का नाम, मांगे अली महान, जानकर फेको कैडबरी को नीचे. सुनो प्रॉब्लम है, सुनो प्रॉब्लम है. आता इथून पुढे क्यों, क्यों क्यों प्रॉब्लम है. क्यों पारा, क्यों पारा चांदी, पाटील सोना. हॅलोजन के पास पास, हॅलोजनच्या जवळ. का बरं, पारा चांदी पाटील सोना. ठीक आहे, तर अशी ही ट्रिक आहे. तुम्हाला ही ट्रिक वापरून ही सगळी सिरीज लक्षात ठेवता येऊ शकते. राहिला प्रश्न या हॅलोजन्सचा. हॅलोजन्स ठीक आहे, सगळ्यांना माहिती असावं हॅलोजनची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर कशी असते. फ्लोरीन सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह, त्यानंतर क्लोरीन, त्यानंतर ब्रोमीन, त्यानंतर आयोडीन. तर फ्लोरीन
वाढत चालली रिॲक्टिव्हिटी, ठीक आहे ना. किंवा हे आपल्याला माइंडमध्ये फिट झालेलं असतं की सिरीजमध्ये लोवेस्ट व्हॅल्यू लिथियमची आहे आणि हायेस्ट व्हॅल्यू कोणाची आहे, फ्लोरीनची. हे माहिती झालेलं असतं, त्यामुळं ते हॅलोजनची ऑर्डर कोणाचीच चुकत नाही, ठीक आहे का. तर अशी ही ट्रिक आहे. राहील का लक्षात. लेकर बागल सरकाना मांगे आली महान जानकर फेको कॅडबरी को नीचे नीचे. दुसरं काय म्हणतंय, सुनो प्रॉब्लम है. दुसरं म्हणतंय सुनो प्रॉब्लम है. क्यों पारा चांदी पाटिल सोना हेलोजन के पास पास. क्यों पारा चांदी पाटिल सोना हेलोजन के पास पास. ठीक आहे, ही झाली ट्रिक. या ट्रिकचा वापर करून आपल्याला ही सिरीज लक्षात ठेवायची आहे. आता या सिरीजचा कन्सेप्च्युअल भाग मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, पहा. इन दिस मॅनर या ऑर्डरमध्ये इनॉट व्हॅल्यूज वाढत चालतात. इन्क्रीजिंग इनॉट व्हॅल्यूज, इन्क्रीजिंग इनॉट व्हॅल्यूज, इन्क्रीजिंग इनॉट व्हॅल्यूज. म्हणजे अर्थ असा निघाला का, लोवेस्ट व्हॅल्यू कोणाची रे, लिथियमची. लिथियमची व्हॅल्यू आहे, ठीक आहे, लिथियमची व्हॅल्यू आहे -3.05 ओल्ड. तुम्हाला पाठ करायची नाहीये व्हॅल्यू, मी सांगायलो फक्त समजण्यासाठी. लिथियमची व्हॅल्यू किती आहे रे, -3.05 ओल्ड. फ्लोरीन हायेस्ट व्हॅल्यू आहे सिरीजमध्ये. हायेस्ट व्हॅल्यू कोणाची आहे, फ्लोरीनची आहे. किती आहे, +2.87 ओल्ड, +2.87 ओल्ड. लोवेस्ट लिथियम, हायेस्ट फ्लोरीन. ठीक आहे. आता या सिरीजला तुम्ही 2 पार्ट मध्ये स्टडी करणार आहात. या सिरीजचे 2 पार्ट्स मला म्हणता येऊ शकतात. पहिला पार्ट हायड्रोजन पर्यंतचा, म्हणजे इतका हा पार्ट, एवढा पार्ट सिरीजचा पार्ट 1. आणि दुसरा पार्ट मी त्याला ब्ल्यू कलरनं हायलाइट करतोय, तो पार्ट 2 असेल हा, कॉपर पासून पुढे. का बरं असं, हायड्रोजनच्या अलीकडं आणि हायड्रोजनच्या पलीकडं काय फरक आहे. तर बघा, हायड्रोजनचा इनॉट तुला माहिती आहे, हायड्रोजनचा तुला इनॉट माहिती आहे. किती असतो हायड्रोजनचा इनॉट रे, 0 ओल्ट. हायड्रोजनचा इनॉट किती आहे, 0 ओल्ट. आता विचार करा, लिथियमची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, हायड्रोजनची व्हॅल्यू 0 आहे, इकडे फ्लोरीनची व्हॅल्यू मला पॉझिटिव्ह दिसतीये. मग मी म्हणू शकतो का, हायड्रोजनच्या डावीकडं, हायड्रोजनच्या डावीकडं जेवढे काही इलेमेंट्स दिसत आहेत त्यांच्या इनॉट व्हॅल्यूज कशा रे, निगेटिव्ह. हायड्रोजनची डावी बाजू निगेटिव्ह व्हॅल्यूज, हायड्रोजनची उजवी बाजू पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. ठीक आहे का, लक्षात आलं का. लेफ्ट हँड साइड ऑफ हायड्रोजन निगेटिव्ह व्हॅल्यूज, राईट हँड साइड ऑफ हायड्रोजन पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. तुम्ही संख्या रेषा नंबर लाईन स्टडी केलेली असेल, त्या नंबर लाईनला असंच असतं ना, सेंटरला 0 असतो, इकडं निगेटिव्ह नंबर असतात, इकडे पॉझिटिव्ह नंबर असतात. सेम मॅनरमध्ये याला कम्पेअर करा. ही नंबर लाईन आहे समजा, इथं हे 0 आहे, याच्या डाव्या बाजूला कशा व्हॅल्यूज आहेत, निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत. 0 इकडं कशा आहेत, निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत, निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत. आणि या बाजूला कशा व्हॅल्यूज आहेत, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, तुला हे लक्षात ठेवायचं आहे. तुला हे नाही, हे व्हॅल्यू पाठ करू नको. डोंट वेस्ट युअर एनर्जी. क्वेश्चनमध्ये व्हॅल्यू दिलेले असतात. तुला हे माहिती पाहिजे की कोणाच्या व्हॅल्यू निगेटिव्ह आहेत, कोणाच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत. ठीक आहे का, लक्षात राहील का. ही आपण सिरीज स्टडी केलेली आहे इन्क्रीजिंग इनॉट व्हॅल्यूची. काही पुस्तकांमध्ये डिक्रीजिंग इनॉटची पण दिलेली असू शकते, पण ती कशी का लक्षात ठेवण्यात काही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला जो क्वेश्चन सॉल्व करायचा असतो तिथं कन्सेप्टच वापरावा लागतो. ठीक आहे ना. मी इन्क्रीजिंग इनॉट व्हॅल्यूची सिरीज तुम्हाला सांगितली आहे विथ ट्रिक. ठीक आहे, तुम्हाला ही सिरीज पाठ करायची आहे आणि त्याचा क्वांटिटेटिव्ह ॲज वेल ॲज क्वालिटेटिव्ह ॲस्पेक्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. ठीक आहे, बघा, पहिली गोष्ट मी काय सांगितली, इन्क्रीजिंग इनॉट व्हॅल्यूज आहे. दुसरी गोष्ट सांगितली, या सिरीजचं सेंटर तुम्ही म्हणू शकता हायड्रोजन. हायड्रोजन म्हणजे SH इलेक्ट्रोड्स आहेत ना, हे सगळे इलेक्ट्रोड्स आहेत. SH आहे, SH ला तुम्ही सेंटर मानू शकता. आणि त्याचं पोटेन्शियल किती आहे, 0 ओल्ट. त्याच्या डाव्या बाजूला निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत, त्याच्या उजव्या बाजूला पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे का. आता आणखी एक इंटरेस्टिंग थिंग, हायड्रोजनच्या डाव्या बाजूचा प्रत्येक इलेमेंट तुम्ही बघू शकता, हे सगळेच्या सगळे मेटल्स आहेत, सगळेच्या सगळे मेटल्स आहेत. हायड्रोजनच्या उजव्या बाजूचा विचार करा, कॉपर मेटल का नॉन मेटल, हा पण मेटलच आहे.
मेटल, कॉपर इज मेटल, मर्क्युरी मेटल, सिल्वर मेटल, प्लॅटिनम मेटल, गोल्ड मेटल. म्हणजे थोडक्यात या सिरीज मध्ये गोल्ड पर्यंत एयू पर्यंत सगळे कोण आहेत? मेटल्स आहेत. म्हणजे याच्यात नॉन मेटल आहेतच कोण रे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि स्वतः हायड्रोजन. फक्त 5 नॉन मेटल आहेत. देर आर ओनली 5 नॉन मेटल्स इन दिस सिरीज. विचार दे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हायड्रोजन. आता हायड्रोजन काही मेटॅलिक प्रॉपर्टी दाखवतो, काही नॉन मेटॅलिक, पण मोस्टली नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी दाखवतो म्हणून मी त्याला नॉन मेटल म्हणलंय. ठीक आहे का? आता हायड्रोजनच्या डाव्या बाजूच्या व्हॅल्यू मी सांगितल्या निगेटिव्ह, उजव्या बाजूच्या झाल्या पॉझिटिव्ह. सो आय कॅन से दॅट. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट नोट. आणि सगळ्यांना माहिती आहे माझ्या नोट किती महत्वाच्या असतात, त्याच्यावर प्रश्न असतात. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट नोट. देर आर ओनली 5 metals. There are only 5 metals which have positive E0 values. E0 म्हणजे SRP आहे रे इथं. ठीक आहे ना? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. E0 व्हॅल्यूज. फक्त 5 मेटल्स आहेत ज्यांच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत. E0 व्हॅल्यू त्यांच्या पॉझिटिव्ह आहेत, बाकी सगळ्यांच्या निगेटिव्ह आहेत. ठीक आहे. आता ते कोणते? बघ, डोळे आहेत सगळ्यांना. बघा सिरीज मध्ये हायड्रोजनच्या डाव्या बाजूला निगेटिव्ह आहे, हायड्रोजनच्या उजव्या बाजूला पॉझिटिव्ह आहे. म्हणजे कॉपर आला पॉझिटिव्ह E0, कॉपर पहिला. दुसरा मर्क्युरी, कॉपर, मर्क्युरी, सिल्वर, प्लॅटिनम, गोल्ड. हे 5 कुठले? कॉपर, मर्क्युरी, सिल्वर, प्लॅटिनम आणि गोल्ड. कॉपर, मर्क्युरी, सिल्वर, प्लॅटिनम, गोल्ड. बाकी हे तर नॉन मेटल्स आहेत ना, मी मेटल्स म्हणतोय. फक्त 5 मेटल्स आहेत ज्यांच्या E0 व्हॅल्यूज कशा असतात रे? पॉझिटिव्ह असतात. आता हे 5 मेटल पण कसे लक्षात ठेवायचे? याला पण एक ट्रिक आहे. ठीक आहे. याला असं लक्षात ठेवा. चापू मेटल्स. ठीक आहे ना? काही पुस्तकांमध्ये चापा दिलंय. चापा CHAPA किंवा खापा काही म्हणतात त्याला. मी म्हणतोय चापू, म्हणजे विसरत नाही. कसं बघ, C फॉर कॉपर, H फॉर हायड्रोजन नाही. हे तर एवढं तर आपण नालायक नाही ना H फॉर हायड्रोजन म्हणायला. आपण मेटल म्हणायलो तर रे. H म्हणजे कोण? मर्क्युरी. कॉपर, मर्क्युरी. A फॉर सिल्वर, P फॉर प्लॅटिनम, U फॉर गोल्ड. ठीक आहे का? कॉपर, मर्क्युरी, सिल्वर, प्लॅटिनम, U फॉर गोल्ड. U आणण्याचं कारण, समजा मी इथं A लिहिलं असतं तर मग हे A कोणतं ते A कोणतं उगा कन्फ्युजन झालं असतं, म्हणून U लिहिलंय. AU मधला U लिहिला थोडक्यात. ठीक आहे ना? कॉपर, मर्क्युरी, सिल्वर, प्लॅटिनम, गोल्ड. ठीक आहे. तर हे फक्त 5 मेटल्स आहेत ज्यांच्या E0 व्हॅल्यूज कशा असतात? पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे. सगळ्यांना लक्षात आलंय आतापर्यंत काय काय बोललो? चला फास्ट मध्ये, एकदम फास्ट. पहिली गोष्ट, वी आर डीलिंग विथ अरेंजमेंट ऑफ व्हेरियस मेटल्स अँड नॉन मेटल्स ऑन द बेसिस ऑफ दिअर E0 व्हॅल्यूज. मेटल आणि नॉन मेटलची अरेंजमेंट ऑन द बेसिस ऑफ दिअर E0 व्हॅल्यूज. पहिला पॉइंट नंबर 2, दिस सिरीज इज ओरिजिनेटेड ड्यू टू SHE. ही सिरीज कोण तयार केलेली आहे? SHE न तयार केलंय. ठीक आहे. नंबर 3, दिस सिरीज हॅज E0 व्हॅल्यूज. या सिरीज मध्ये E0 व्हॅल्यूज आहेत. E0 मीन्स व्हॉट? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यूची ही सिरीज आहे. लिथियम इज हॅव्हिंग लोवेस्ट व्हॅल्यू and
फ्लोरीन इज हॅव्हिंग हायेस्ट व्हॅल्यू ॲज पर दिस सिरीज. ठीक आहे, हा पॉइंट चौथा. पॉइंट पाचवा, वी कॅन कॉल हायड्रोजन ॲज अ सेंटर ऑफ दिस सिरीज बिकॉज metals left to hydrogen or elements left to hydrogen, they have negative inert values, and those which are right to hydrogen they are having positive inert values. हायड्रोजन ची डावी बाजू निगेटिव्ह आहे, त्याची उजवी बाजू पॉझिटिव्ह आहे. पुढचा पॉइंट, there are only 5 metals which are having positive inert values. Which are they? They are chapu metals: copper, मर्क्युरी, सिल्वर, प्लॅटिनम, गोल्ड. ठीक आहे, कॉपर, मर्क्युरी, सिल्वर, प्लॅटिनम, गोल्ड. हे गोल्ड खरं तर या हातामध्ये पाहिजे होतं. ठीक आहे, बघा आता, कॉपर, मर्क्युरी, सिल्वर, प्लॅटिनम, गोल्ड. ओके, these are 5 metals which are having positive inert values. लक्षात आलंय? आपल्या सिरीज मध्ये 4 हॅलोजन्स आहेत. हॅलोजन्स आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन, फ्लोरीन. ठीक आहे का? ही सिरीज व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता आपण जाणार आहोत या सिरीजच्या ऍप्लिकेशन्स कडे. ठीक आहे, एक ऍप्लिकेशन बघा, तुम्हाला 10वीला जी रिॲक्टिव्हिटी सिरीज होती ना मेटलची, याच्यात शोधा बरं. याच्यात शोधा, तुम्हाला पाठ असणारे मेटल्स दिसतील आणि बरोबर त्याच जागी दिसतील जे तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये आहे. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं किंवा CBSE और ICSE जे काही तुम्ही रेफर करत असाल, तुम्हाला 10th मध्ये किंवा 9th मध्ये मेटलची रिॲक्टिव्हिटी सिरीज होती, ती सिरीज इथून तुम्हाला सापडू शकते. ठीक आहे का? आता आपण जाणार आहोत याच्या ॲप्लिकेशन्सकडे, म्हणजे या सिरीजचा यूज कुठं केला जातो किंवा याचे क्वेश्चन्स नेमके काय विचारले जातात. ठीक आहे, तर तुम्ही फटाफट नोट करून घ्या. लगेच जाऊयात आपण याच्या ॲप्लिकेशन्सकडे. टाका हेडिंग, ॲप्लिकेशन्स ऑफ EMF सिरीज. ॲप्लिकेशन्स ऑफ EMF सिरीज. सो ॲप्लिकेशन नंबर 1, पहिलं ॲप्लिकेशन, रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. ठीक आहे का? रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल. मला 3-4 मेटल्स दिले, मला त्या 3-4 मेटल्स मध्ये मोस्ट रिॲक्टिव्ह मेटल ओळखायचं आहे, लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल ओळखायचं आहे. ठीक आहे, तर मी अगोदर एक्सप्लेन करतोय, मी अगोदर एक्सप्लेन करणार आहे, तिथून आपल्याला एक रिलेशन तयार झालेलं दिसेल. ठीक आहे, समजा सपोज ए आणि बी असे 2 मेटल्स आहेत. ए आणि बी कोण आहेत? मेटल्स आहेत. यांच्या इनॉट व्हॅल्यूज घेतोय मी समजण्यासाठी. सपोज दिस इज -2 and this is -3. -2 आणि -3. आता हे इनॉट आहे म्हणजे कोण आहे रे? SRP आहे. हे कोण आहे? SRP आहे. SRP आहे. ठीक आहे ना? आता मला सांगा मग यांचं SOP किती असेल? SOP इक्वल्स टू +2 आणि +3. कारण SRP आणि SOP फक्त कशात बदलत असतात? साइन मध्ये. ठीक आहे ना? आता बघा, हे आहे ऑक्सिडेशन पोटेन्शियल, हे आहे रिडक्शन पोटेन्शियल. ठीक आहे, आता ऑक्सिडेशन पोटेन्शियलचा अर्थ काय असतो हे लक्षात घ्या. एखाद्या ॲटमची इलेक्ट्रॉन लूज करण्याची जी पॉवर असते, एखाद्या ॲटमची इलेक्ट्रॉन लूज करण्याची जी पॉवर असते त्याला आपण म्हणू शकतो ऑक्सिडेशन पोटेन्शियल. टेंडेन्सी टू लूज इलेक्ट्रॉन म्हणजेच काय? ऑक्सिडेशन पोटेन्शियल. आणि टेंडेन्सी टू गेन इलेक्ट्रॉन म्हणजे काय? रिडक्शन पोटेन्शियल. मी लिहून ठेवतोय कारण मला हे पुढे पण लागणार आहे. ठीक आहे, बघा, ऑक्सिडेशन पोटेन्शियल शॉर्ट मध्ये लिहितो हा. पॉवर किंवा टेंडेन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. कारण ऑक्सिडेशन मध्ये इलेक्ट्रॉनचा काय होत असतो रे? लॉस. ऑक्सिडेशन मध्ये इलेक्ट्रॉनचा काय होत असतो? लॉस. पॉवर टू लूज इलेक्ट्रॉन. रिडक्शन पोटेन्शियल.
पॉवर टू गेन इलेक्ट्रॉन, पॉवर टू गेन इलेक्ट्रॉन. आता विचार करा, ठीक आहे, तुम्ही खूप तुमच्या लोअर क्लासेस पासून स्टडी केलेलं, मेटल इलेक्ट्रॉन लूज करत असतात का गेन करत असतात? मेटलकडे कुठली टेंडेन्सी असते? वेदर टू लूज इलेक्ट्रॉन और गेन इलेक्ट्रॉन. इट इज टेंडेन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. मेटल्स ऑलवेज टेंड टू लूज इलेक्ट्रॉन, नॉन मेटल्स ऑलवेज टेंड टू गेन इलेक्ट्रॉन. आलं का लक्षात? मेटल्स कधीही इलेक्ट्रॉन लूज करत असतात आणि नॉन मेटल्स कधीही इलेक्ट्रॉन गेन करत असतात. आता विचार करा, ए आणि बी असे दोन मेटल्स आहेत, त्यामध्ये बीचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे, बीचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे, बीचं रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे. ठीक आहे ना? बीचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे म्हणजे मी म्हणू शकतो बी इझिली इलेक्ट्रॉन लूज करेल. या दोन्हीमध्ये इझिली इलेक्ट्रॉन कोण लूज करेल? बी. का बरं? त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल +3 हे +2 पेक्षा मोठं ना. ॲज बी इज मोर एबल टू लूज इलेक्ट्रॉन, आय कॅन से बी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन ए. कारण बी हा इझिली इलेक्ट्रॉन लूज करतोय इन कंपॅरिझन विथ ए. हे मला कुठून कळलंय? ऑक्सिडेशन पोटेन्शियल मधून. पण लक्षात घ्या, क्वेश्चनमध्ये तुम्हाला SOP दिलेलं नसतं. क्वेश्चनमध्ये काय दिलेलं असतं? SRP. ज्याचं SOP जास्त त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त. मेटलच्या बाबतीत ज्याचं SOP जास्त त्या मेटलची रिॲक्टिव्हिटी जास्त. पण ज्याचं SOP जास्त त्याचं SRP कसं? ज्याचं SOP जास्त त्याचं SRP कमी. लक्षात ठेवा, SOP आणि SRP कधीही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. कारण या दोघांमध्ये साईनचा फरक आहे ना, या दोन्हीमध्ये साईनचा फरक आहे. बघू शकता तुम्ही इथं SRP कोणाचं जास्त आहे रे? एचं जास्त आहे. -2 हे -3 पेक्षा मोठं असतं. इथं मॅथमॅटिक्स तुम्हाला अप्लाय करायचं, एवढं कळते की रे कॉमन सेन्स आहे ना. -2 इज ग्रेटर दॅन -3, पण +3 हे +2 पेक्षा मोठं आहे. ठीक आहे, मला म्हणायचं काय लक्षात घ्या. आता माझं कन्क्लुडिंग रिमार्क असेल, बी या मेटलचं SRP कमी आहे, बी या मेटलचं SRP कमी आहे म्हणून त्याचं SOP जास्त आहे. SRP कमी आहे म्हणून SOP जास्त आहे. SOP जास्त आहे म्हणजे तो इझिली इलेक्ट्रॉन लूज करतो. तो इझिली इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणून त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त. तो इझिली इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणून त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त. सो रिलेशन रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू E0 व्हॅल्यू. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू E0 व्हॅल्यू. कारण हे E0 म्हणजे कोण आहे? SRP आहे. E0 म्हणजे कोण आहे? SRP आहे. किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू SOP असं लिहितो मी, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मी फक्त E0 लिहिलंय म्हणजे ते SRP आहे ना. मी आत्ताच सांगितलं SRP आणि SOP कसे असतात रे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. ज्याला मी हे एक्सप्लेनेशन दिलेलं समजलेलं नसेल त्यांनी कमीत कमी एवढं तरी लक्षात ठेवा, रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू E0. फक्त E0 म्हणजे मला परत सांगण्याची गरज पडू नये. E0 म्हणजे काय असतं रे? SRP असतं. ठीक आहे, आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू SOP. सांगा मग या ए आणि बी मध्ये मोर रिॲक्टिव्ह मेटल कुठला? ए का बी? दोन्हीपैकी कुठलंही रिलेशन वापरू शकता. ज्याचं SRP कमी त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त. या दोन्हीपैकी कमी व्हॅल्यू ही आहे. उत्तर काय येईल? बी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन ए. बी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन ए. किंवा हे दुसरं रिलेशन वापरा. SOP कोणाचं जास्त आहे? बीचं. ज्या मेटलचं SOP जास्त त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त, ज्या मेटलचं SRP कमी त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त. आलं का रे लक्षात? दिस इज आवर फर्स्ट ॲप्लिकेशन. नोट करा फटाफट. रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू E0 व्हॅल्यू. विथ रिझनिंग सांगितलंय. ज्याला रिझनिंग समजलेली नसेल त्यांनी कमीत कमी एवढं पाठ करून ठेवा, तुझे सगळे क्वेश्चन सॉल्व होतील. ठीक आहे का? आलं का लक्षात? चला नोट करा वर फटाफट. पाहता ॲप्लिकेशन नंबर 2, रिॲक्टिव्हिटी ऑफ नॉन मेटल्स. नॉन मेटलची रिॲक्टिव्हिटी. ठीक आहे, परत घेऊ आपण एक एक्झाम्पल. समजा ए आणि बी असे दोन नॉन मेटल्स आहेत. ए आणि बी असे दोन नॉन मेटल्स आहेत. त्यांच्या मी E0 व्हॅल्यूज घेतोय.
आपल्या सिरीजमध्ये जे नॉन मेटल्स आहेत मी सांगितलं होतं, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, 4 नॉन मेटल्स आहेत. ठीक आहे. तर त्यांच्या इनॉट व्हॅल्यूज घेतोय. समजा हे आहे +2. नॉन मेटलच्या इनॉट व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात रे, लक्षात ठेवा. त्या सिरीजकडे बघा. नॉन मेटलच्या पॉझिटिव्ह आणि मॅक्झिमम मेटलच्या निगेटिव्ह. काही मेटलच्या पॉझिटिव्ह. मॅक्झिमम मेटल निगेटिव्ह, काही मेटल पॉझिटिव्ह, ऑल नॉन मेटल्स पॉझिटिव्ह. समजा हे +2 आणि हे +3 आहे. आता हे कोणतं पोटेन्शियल आहे? SRP आहे. मी फक्त इनॉट लिहितो. आता मला परत परत तेच बोलायला तुम्ही लावायचं नाही. इनॉट लिहिलं म्हणजे ते SRP आहे. ठीक आहे. तर बघा, ए आणि बी असे 2 नॉन मेटल्स आहेत. ए आणि बी असे 2 नॉन मेटल्स आहेत. बीचं SRP मोठं आहे. बीचं SRP मोठं आहे. ठीक आहे. आता मला सांगा, नॉन मेटल्स टेंड टू लूज इलेक्ट्रॉन और गेन इलेक्ट्रॉन. नॉन मेटल्स टेंड टू गेन इलेक्ट्रॉन. नॉन मेटल्सकडे कशाची टेंडन्सी असते, कशाची पॉवर असते? टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता बघा, बीचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त आहे. बीचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त असल्यामुळं ए आणि बी पैकी इझिली इलेक्ट्रॉन कोण गेन करणार आहे? बी. ए आणि बी पैकी इझिली इलेक्ट्रॉन कोण गेन करेल? बी. बी इझिली इलेक्ट्रॉन गेन करेल. त्यामुळं मोर रिॲक्टिव्हिटी एची का बीची? बीची रिॲक्टिव्हिटी जास्त. तर कन्क्लुडिंग रिमार्क असं आहे, ज्या नॉन मेटलचा इनॉट मोठा, ज्या मेटलचा इनॉट मोठा म्हणजेच SRP ज्याचं मोठं, त्याची इलेक्ट्रॉन गेनिंगची टेंडन्सी जास्त. इलेक्ट्रॉन गेनिंगची टेंडन्सी जास्त म्हणजे त्या नॉन मेटलची रिॲक्टिव्हिटी जास्त. सो आय एम रायटिंग रिॲक्टिव्हिटी ऑफ नॉन मेटल्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इनॉट व्हॅल्यू. मेटलची रिॲक्टिव्हिटी इनॉटला इनवर्स, नॉन मेटलची रिॲक्टिव्हिटी इनॉटला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. मी विथ रिझन सांगितलंय. होपफुली रिझन लक्षात आलं असावं. आणि जर समजा रिझन तुम्हाला लक्षात आलेलं नसेल, सिरीजमध्ये आपले जे हॅलोजन्स आहेत त्यांच्याकडे फोकस करा. आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन, फ्लोरीन, हे 4 नॉन मेटल्स आहेत आपल्या सिरीजमध्ये, हॅलोजन्स आहेत. ठीक आहे. सिरीजमध्ये फ्लोरीन म्हणजे इकडं असा इनॉट वाढत चालतो, इनॉट वाढत चालतो. इनॉट व्हॅल्यूज सिरीजमध्ये अशा वाढत चालतात. आणि आपल्याला माहिती आहे 4 हॅलोजन्समध्ये मोस्ट रिॲक्टिव्ह हॅलोजन कुठला रे? मोस्ट रिॲक्टिव्ह हॅलोजन आहे फ्लोरीन. आणि लिस्ट रिॲक्टिव्ह हॅलोजन कुठला असतो रे? आयोडीन. बेस्ड अपॉन आवर नॉलेज बोलतोय मी. म्हणजे रिॲक्टिव्हिटी देखील इकडंच वाढते. रिॲक्टिव्हिटी देखील इकडंच वाढते. ठीक आहे ना. आता चला बघा मग रिलेशन कसं राहील. इनॉट त्या बाजूला वाढतोय, रिॲक्टिव्हिटी पण त्याच बाजूला वाढायली. सो आय कॅन से रिॲक्टिव्हिटी ऑफ नॉन मेटल, हे सगळे नॉन मेटल्स आहेत, इनॉटला डायरेक्टली प्रपोर्शनल. आलं का लक्षात? सो ॲज पर आवर सिरीज मोस्ट रिॲक्टिव्ह हॅलोजन इज फ्लोरीन अँड लिस्ट रिॲक्टिव्ह हॅलोजन इज आयोडीन. ओके, चला नोट करा.